ज्यांना काही कारणांमुळे गुरुचरित्र पारायण जमत नाही त्यांनी फक्त हे रोज ऐका आणि बोला. संपूर्ण पारायणाचे फळ तुम्हाला मिळेल. दत्तगुरू साक्षात येऊन तुम्हाला दर्शन देतील. जास्त चिंता करत असाल तर श्री स्वामी समर्थ असं कमेंटमध्ये लिहा. तुमचं रडकं जीवन सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. गुरुचरित्र अध्याय 15 तीर्थक्षेत्र वर्णन. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अर्थ आणि बोध. नामधारकांनी सिद्धांना प्रश्न केला की श्री गुरु वैजनाथ क्षेत्री गुप्त का राहिले. त्यांचा प्रश्न ऐकून सिद्धमुनींना संतोष झाला. ते म्हणाले, श्री गुरूंच्या कृपाप्रसादाने अनेकांची आकांक्षा पूर्ण झाली. अनेकांच्या व्याधी संपुष्टात आल्या. त्यामुळे श्री गुरूंचा महिमा वाढला व अशा अर्थार्थी जनांचा ओघ वाढू लागला. त्यात साधू, असाधू, धूर्त, कुबुद्धी सर्वच येऊ लागले. श्री गुरूंना सर्वांच्या इच्छा पूर्ण करणे अशक्य नव्हते. मात्र खरे अर्थ सगळेच नसतात. शिवाय शक्य असणाऱ्यांनी प्रयत्न सोडून केवळ श्री गुरूंच्या कृपाचाच अभिलाष धरणे हे कीर्तत्वाचे लक्षण आहे. आणि याचक तर सदा तृषार्तच असतो. त्याला याचना करणे हेच आपले मुख्य कार्य आहे असे वाटते. आजही माणसांच्या भावनिकतेचा फायदा मिळतो म्हणून भिकाऱ्यांची संख्या इतकी झाली आहे की त्यांचीच शरणगती करण्याची वेळ आली. उलटपक्षी शेती करणाऱ्यांना मजुरांचा प्रश्न भेडसावत आहे. सहज मिळते त्याच्याच मागे लागणे हे वृत्ती गहर्नीयच आहे. पूर्वी असेच परशुराम अवतारात क्षत्रियांच्या ज्याच्यामुळे ज्यांना परास्त करून राज्ये विप्रांना देण्याची वेळ आली होती. पुन्हा पुन्हाच्या मागणीला त्रासून भार्गवरामसुद्धा समुद्रात लुप्त झाले होते. त्याचप्रमाणे श्री गुरूसुद्धा उपाधी टाळण्यासाठी गुप्त झाले होते. सोबतच्या सर्व शिष्यांना तीर्थयात्रा करण्याचा उपदेश करून श्री शैल्य पर्वती पुन्हा भेटू असे आश्वासन दिले. तीर्थयात्राच का करावी अशी शंका सर्व शिष्यांनी विचारल्यावर श्री गुरु म्हणाले, आम्ही संन्यास केला आहे आणि कोठेही 5वे दिवशी राहू नये असा एक नियम आहे. चतुर्थाश्रम घेतल्यानंतर मात्र चित्त एकाग्र झाल्यावर एका ठिकाणी राहता येते. त्यामुळे तीर्थाटन करावे. सर्व शिष्यांनी ते शिष्यावंश मानले आणि आपण सांगाल तिथे जाऊ व आपण सांगाल तसे आचरण करू असे सांगितले. कारण गुरूंची आज्ञा न ऐकणारा रौरव नावाचा नरकात पडतो. मागे 7, खालचे 7 व वरचे 7 असे लोक सांगितले. त्याप्रमाणेच नरकलोकही या प्रकारचे आहेत. श्रीमद भागवतात त्याचा सविस्तर उल्लेख आहे. त्यामुळे आम्ही गुरुवाक्याप्रमाणेच आचरण करू. श्री गुरूंना तीर्थयात्रेविषयी सविस्तर माहिती दिली. या ब्रह्मांडात सुद्धा काशी क्षेत्र प्रख्यात आहे. तिथे जाऊन भागीरथी तटाक यात्रा करावी. ही तटाक यात्रा म्हणजे 7 कृच्छ केल्याचे फल आहे. एक कुच्छ म्हणजे 12 दिवस प्रायश्चित. हेच प्रयाग तीर्थावर केले तर द्विगुणित होते आणि यमुनेत्रेची यात्रा विशेष फलदायी ठरते. वरुणा नदी, शुद्ध कृष्णा, वेणी, विस्तता, शरावती, मरुद्वुधा, अश्विनी, मधुमती, परमेश्विनी, धृतवती ही सर्व नद्यांची तटाक यात्रा करावी. चंद्रभागा, रेवती म्हणजे नर्मदा, शरयू, गौतमी, वेदिका वगैरे नद्यांच्या तटाक यात्रा केल्याने अनंत पुण्य लाभेल. नद्यांच्या संगमात स्नान केल्याने लाभ होतो. यात्रेत यथाक्रम तीर्थस्नान करण्यासाठी श्री गुरू सर्वच तीर्थांचा उल्लेख करतात. सेतुबंध, रामेश्वर, श्रीरंग, पद्मनाभेश्वर, नैमिषारण्य, पुष्कर, वैरोचनी, गंगातीर्थ, नदीतीर्थ, बद्रीतीर्थ, कुरुक्षेत्र, श्रीशैल्य यात्रेत घडणारी तीर्थ आहेत. महालय तीर्थात पितृतर्पण केल्याने 24 कुलांचा उद्धार होतो. केदारतीर्थ, पुष्करतीर्थ, मातृकेश्वर, कुब्जातीर्थ, कोकामुखी, प्रसाद तीर्थ, विजयतीर्थ, गोकर्णतीर्थ, शंकरतीर्थ असे अयोध्या, मथुरा, कांची, द्वारावती, गया, शालिग्राम, मुक्तिक्षेत्र आहेत. गोदावरी नदी तटकाची सव्य अपसव्य अशी 3 वेळ यात्रा केली तर वाजपेय यज्ञ केल्याचे फळ मिळते. भीमेश्वर, वज्रासंगम, कृष्णावेणी, तुंगभद्रा, पंपा सरोवर, भीमरथी अशी यात्रा करावी. गाणगापुरात 8 तीर्थक्षेत्रे अशी तीर्थे आहेत. अमराजात संगमात तर सर्व तीर्थे आहेत. तेथील
अश्वत्थ म्हणजे पिंपळाच्या झाडाचे फार महत्त्व आहे. प्रत्यक्ष कल्पवृक्षच आहे. या अश्वत्थ वृक्षाच्या समोर नृसिंह तीर्थ आहे. उत्तरेला वाराणसी, पूर्वेला पापविनाशी, त्यानंतर रुद्रपार्थ तीर्थे आहेत. कल्लेश्वर देवस्थान आहे. केशवदेव विनायक, मम्मस्त तीर्थ अशी तीर्थे आहेत. त्यामुळे गाणगापूर हे सिद्धस्नान आहे. तेथे अनुष्ठान केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. सिंहेला गुरु आला म्हणजे अर्थात आपण ज्याला सिंहस्थ म्हणून ओळखतो त्यावेळी सर्व तीर्थे प्रसन्न असतात. कन्येला गुरु आला म्हणजे कृष्णेला तुलेचा गुरु आला म्हणजे तुंगभद्रेला सूरनदी म्हणजे गंगेचा प्रादुर्भाव होतो. पातालगंगा, मल्लिकार्जुन, लिंगालय, समुद्र कृष्णेचा संगम अशा सर्व तीर्थांचे स्नान फल अगण्य आहे. समुद्रस्कंद दर्शनाचाही लाभ थोर आहे. तेथून पुढे शेषाद्री, रंगनाथ क्षेत्र, तुळजामल क्षेत्र, कुंभकोण, कन्याकुमारी दर्शन, तिथे मत्स्यतीर्थ, रामेश्वर, धनुष्यकोटी, कावेरी, चंद्रकुंड, नंतर महालक्ष्मी, कोल्हापूर, तिथे नरसिंहदेव, भिलवाडी, कृष्णातीरी, भुवनेश्वरी इथे तप करणाऱ्याचे ईश्वरी ऐक्य होते. पुढे कृष्णेच्या प्रवाहात अमरापूर तीर्थ आहे. याचंच औदुंबर म्हणतात. इथे 3 दिवस अनुष्ठान करणाऱ्याला सर्व सौख्य, सर्व मनोकामना पूर्ण होऊन परमार्थाचा लाभ होतो. मलप्रभा संगमाचे ठिकाणी कृष्णेचा प्रवाह उत्तरवाहिनी आहे. तेथील स्नान हे काशीपेक्षाही अधिक फल देणारे आहे. तिथे केदारेश्वर तीर्थ आहे. त्या ठिकाणी श्री दत्तात्रेयांचा वास होता. महाबलेश्वर पुढे आहे. याचे दर्शन 60 यज्ञांच्या पुण्याइतके आहे. या सर्व तीर्थांचे स्नान करताना त्या तीर्थात नवीन पाणी आले नाही ना याची खात्री करून घ्यावी लागते. प्रतिमास्त्र स्त्री ज्याप्रमाणे रजस्वला होते त्याप्रमाणे नूतनोदक आल्यावर नदीही राजस्वलाच समजावी आणि 3 दिवस स्नानवर्ज्य करावे. संक्रांत म्हणजे सूर्याचा राशी प्रवेश केला असता मात्र 2 महिने वर्ज्य करावे. त्यातही जे कोणी त्याच नदीतीरावर राहत असतील त्यांना मात्र वर्ज्यावर्ध निषेध नाही. ग्रीष्म ऋतूत हाच नियम 10 दिवसांपर्यंत खोल विहीर, पायऱ्यांची विहीर, तळे यांना लावावा. तीर्थयात्रा केल्याने पुण्य लागते असे श्री गुरूंनी सर्व शिष्यांना सांगितले. असे केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार मनुजज्ञान होतसे फार असे एका कवीने म्हटले आहे. देशाटन आणि तीर्थाटन हे एकाच मापात मोजता येत नाही. देशाटनात मनोरंजनाचा भाग आहे तर तीर्थाटनात भागवत भक्तीचा परमार्थ भाग आहे. पण दोन्ही ठिकाणी ज्ञान हे एकरूपच आहे आणि ज्ञानी हा परमभक्तच असतो असे गीतेने प्रतिपाद केले आहे. शिवाय शरीर कष्टामुळे उत्तम आरोग्याची प्राप्ती होऊन सुख मिळते यालाच पुण्य समजण्यास हरकत नाही. इतक्या विस्ताराने तीर्थक्षेत्रांचे वर्णन केल्यानेही काही लाभ होतो. सर्वच तीर्थांचे वर्णन करून वाटेत लागलेली इतर तीर्थेही करावी असे सांगून शिष्यांच्या स्वयंनिर्णयाला विचाराला जागृत केले आहे. सर्व शिष्य तीर्थाटनाला गेले आणि श्री गुरु गुप्तरूपाने तेथेच राहिले. मग पुढे काय झाले? येथे तीर्थक्षेत्र वर्णनाचा हा 15वा अध्याय संपन्न झाला. श्री स्वामी समर्थ. यापुढील अध्याय ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.